मनसे, RPI, अजून कोण कोण तुमचं काय माहित नाही, सर्व गवाळे गटाचे सर्व नेते, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित मोठ्या संख्येने जमलेले शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, पुन्हा त्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु निश्चितपणे पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे, भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांचे मी मनापासून आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन की आपण भारतीय जनता पक्षाच्या एका सच्चा आणि निष्ठावान अशा कार्यकर्त्यांना उमेदवार स्मिताताई वाघ यांना आपण उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो। कारण बाबांनो, आज आपण त्यांची सगळ्यांनी निष्ठा पाहिलेली की ज्या ताईचा मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचं तिकीट कापल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की या उन्मेष दादांचा प्रामाणिकपणे काम आपल्या स्मिताताई वाघ यांनी केलं। नुसतं प्रामाणिकपणे केलं नाही तर आपल्या आमंडणमधून प्रचंड असं मताधिक्य सुद्धा स्मिताताईंनी आपल्या प्रयत्नाने त्या आमंडणच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं। आज अशी परिस्थिती आहे की आपण या जळगाव लोकसभा मतदारसंघातला या 25 वर्षाचा एक 1.5 वर्षाचा कार्यकाळ जर का सोडला तर आपल्याला 2 इतिहास करायची वेळ बांधवांनो आज आदरणीय मोदीजींनी आपल्यावर आणून ठेवलेली आहे। या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कधी महिला प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून दिल्लीला गेलेल्या नाहीत आणि दुसरा इतिहास आजपर्यंत भारतामधला मला वाटतं पहिल्या 5व्या क्रमांकावर आपण मताधिक्य या जळगाव लोकसभा मतदारसंघाने दिलं आणि ते मताधिक्य मला वाटतं फक्त 15 दिवसामध्ये दिलेलं आहे। आता आपल्याजवळ 2 महिने आपल्याला आपल्याच इतिहास बदल करायचा आहे आणि आपल्याला दिलेले पहिलं महिला प्रतिनिधित्व आपल्याला दिल्लीला पोहोचवायचं आहे। असे 2 इतिहास बाजूला आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करायचं आहे। मला असं वाटतं की हा इतिहास होईल यात कुठली शंका नाही, परंतु काही उंदरांना या ठिकाणी चिंधी भेटण्यासारखं झालेलं आहे। मला असं वाटतं की संजू भाऊंनी सगळ्यांची कामगिरी सांगितली, गिरीश भाऊंची सांगितली, गुलाब भाऊंची सांगितली, अनिल दादांनी सांगितली, मी काय सांगितलं तेही सांगितलं, परंतु गिरीश भाऊ आणि तिघ मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आज संजू भाऊंना जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून एक जबाबदारी आपल्या भारतातून टाकायचं आहे की ज्या उंदरांना एक छोटस चिन्ह भेटलेलं आहे की ते म्हणजे थेट सोसायटी मधून कर्ज वाटप आणि थेट शेतकऱ्यांमधून कर्ज वाटप, ही चिंधी आपल्याला आता सोडवायची आहे। मग आपण उद्या निर्णय घ्यायचा आहे की हा थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता या जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या विकास सोसायटीच्या तमाम शेतकऱ्यांना संस्थेमार्फत कर्ज वाटप करण्याचा निर्णय हा उद्याच्या उद्या घ्यायचा। एकही उंदीर फडफड करणार नाही। मी भाऊ देशावर बोलणार नाही, परंतु आज माझी विनंती आहे की तुम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सरकार असेल, आदरणीय मोदीजींचं केंद्र सरकार असेल, या मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो लाखो करोड रुपये या महाराष्ट्रामध्ये आणले आणि या महाराष्ट्राला सुबलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करताय। माझी एक छोटीशी विनंती आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघाने एम.के. अण्णा खासदार असल्यापासून ते बलून बंधारे ऐकत ऐकत आता कंटाळा आला। माझी विनंती आहे की त्याचा इस्टिमेट पहिल्यांदा 700 कोटी होता, आता 1200 कोटीवर गेलाय। खरं म्हणजे तो बलूनचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याकडे फिजिबल नाहीये, तो एका शांत नदीवरच फक्त फिजिबल आहे। इथे गुरं येतात, गुरं वाहून येतात, लाकडं येतात, तो बलून आहे, तो कधीही पंचर होऊ शकतो। 1200 कोटी भाऊ जाऊ द्या, 7 बलून बंधारे होते। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे कर्तव्यदक्ष जलसंपदा मंत्री या ठिकाणी आहेत। जेवढ्या ठिकाणी आपले बलून बंधारे आहेत त्या सगळ्या बलून बंधाऱ्यांच्या ऐवजी आम्हाला फक्त तेवढे केटीवेळ करून द्या। हा आमचा एकही शेतकरी बांधव हा आपल्याला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विसरणार नाही। बांधव आज आम्हाला ठीक आहे, दिल्लीचं आहे, मोदीजींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, मोदीजींचं आपण जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे। आणि आम्हाला अभिमान आहे
की आम्ही मोदीजींच्या नावाने आज या जगामध्ये एवढा मोठा दबदबा तयार झालाय. कारण इराणचं युद्ध असू द्या, अनेक ठिकाणी आपण पाहिले की या प्रत्येक युद्धामध्ये असलेला भारताचा नागरिक सुखरूप या भारतामध्ये परत आणण्याचं काम मोदीजींनी केलं. एवढा दबदबा आहे यांना येईपर्यंत युद्ध थांबवण्याचं काम सुद्धा या आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे. आम्हाला तर कधी कधी वाटायचं की मी पहिल्यांदा जेव्हा मोदीजींचं भाषण लाल किल्ल्यावरून ऐकलं त्यावेळेस मोदीजींच्या तोंडातून असं वाटत होतं की ते जगाच्या काहीतरी गप्पा मारतील. पण त्यांच्या तोंडातून बाबांनो जेव्हा आलं की या भारताला मी प्रत्येक घराला मी शौचालय देईन, हागणदारी मुक्त करेल, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली की एका देशाचा पंतप्रधान या लाल किल्ल्यावरून शौचालयाच्या गोष्टी करतोय. पण त्याच्यावरून खऱ्या अर्थाने बांधवतो त्या मोदीजींची जाण होते की फक्त बुलेट ट्रेनच्या गप्पा करत नाही, तर या तळागाळातल्या राहणाऱ्या प्रत्येक माझ्या नागरिकाला रस्त्यावर रस्त्याची वेळ येऊ नये, प्रत्येक या गोरगरीब जनतेला शौचालयाची व्यवस्था व्हावी. आणि असे अनेक कामं त्यांनी केली. कदाचित या महाराष्ट्रातला आणि देशातला एक व्यक्ती आता असा नसेल की त्याला केंद्र आणि राज्य सरकारचा बेनिफिट नाहीये. या महाराष्ट्रातला आणि भारतातला एक एकरचा जरी शेतकरी असेल आणि 100 एकरचा जरी शेतकरी असेल तरी त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटवर वर्षाला 6,000 रुपये त्याला सपोर्ट म्हणून आपला महाराष्ट्र सुद्धा मागे राहिला नाही. केंद्राचे 6,000 तर आपल्या राज्याचे देखील 6,000 बांधवांना आज माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये त्याच्या अकाउंटवर आता 1,000 रुपये मिळत आहेत. असे अनेक विषय बांधवांना या ठिकाणी सांगता येतील. परंतु मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार की ठीक आहे 2 महिने मिळाल्यामुळे कदाचित आपल्याला थोडासा वेळ झाला, परंतु आजपासून आपल्याला खऱ्या अर्थाने आज तुरुंगात घालायची. हो, आम्हाला प्लॅनिंग द्या. आज आपला हा जिल्ह्याचा मेळावा झाला. इथं मला वाटतं आजचं चित्र हे पाहिल्यानंतर कदाचित उद्या यांच्या पायाखालची वाळू घसरणार आहे. आज माझ्याकडे पाचोऱ्याला मेळावा झाला. एक मोठं 5,000 कपॅसिटीचं स्वामीनाथ नावाचं मंगल कार्यालय आणि त्या मंगल कार्यालयामध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त संख्या या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होती. हे खरं मानू नका, स्वामीनाथ मध्ये 200 लोकांची कपॅसिटी आहे, पण त्याचा उद्या इतका गोंगाट होता आणि त्याच्यातही काँग्रेसने बहिष्कार टाकला. अशी अवस्था यांची असताना कुठले गुलगुले खातायत कुठले स्वप्न पाहतायत मला माहित नाही. परंतु बांधवांना आज नंतर आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. ताई आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण आहेत. आपल्याला इतिहास करायचा, हा इतिहास एकदा दाखवून द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचं कौतुक मी याच्यासाठी करतोय की यांनी आज एक इतिहास वेगळा रचलेला आहे. यांनी त्यांची जात विचारली नाही, यांनी त्यांचा परिवार विचारला नाही, तुमचा नवरा नाही त्याच्यामुळे तुमच्या सोबत कोणी आहे का नाही हे विचारलं नाही. तुमच्याकडे या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जो लागणारा खर्च आहे तो तुम्ही करू शकणार आहेत की नाही हे विचारलं नाही. हो, आज खऱ्या अर्थाने या ताईला न्याय देऊन या देशामध्ये एक इतिहास तुम्ही रचलेला आहे, एक रेकॉर्ड ब्रेक तुम्ही केलेला आहे. नाही तर आता प्रतिमा राजकीय पक्षाची अशी झाली आहे, तुझी जात काय, तुझा पक्ष काय आहे, तुझा पैसा किती आहे. पण या सगळ्या याच्यावर आपण पुसून आज स्मिताताई सारख्या सर्वसाधारण रस्त्यावर येणाऱ्या, अरे नुसत्या नावाला लेडीज नाही, आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय. अरे नुसता ग्रामपंचायतचा सरपंच असेल तर नवरा कारभार करतो बाई घरी बसते. पण आमची इतकी कर्तव्य दक्ष, मी आपल्याला खात्री देतो बांधवांनो की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला उमेदवारापेक्षा, प्रत्येक महिला खासदारपेक्षा एक अतिशय जबाबदार अशा खासदार म्हणून एक रत्न आपलं त्या ठिकाणी लोकसभेचा रत्न पुरस्कार त्या ठिकाणी मिळवून आपल्या ताई आपल्या सगळ्यांच्या समोर येतील आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. इतकी चुलूक त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून बाजूला आपण आज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक मताने एक विचाराने ताईंना विजयी करण्यासाठी सज्ज व्हावं एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.